नाका बंद करण्यासाठी महाविकास आघाडीचं आंदोलन। वारवा तालुक्यातील भांडेगाव जवळील राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाका बंद करण्यासाठी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी आज टोल नाक्यावर आंदोलन केलं असून आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी टोल नाका बंद करण्याची मागणी केलेली आहे। हा टोल नाका अधिकृत नसून अनधिकृत आहे असं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे। हा टोल नाका बंद करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं टोल नाक्यावर तोडफोड आंदोलन पुकारण्यात आले होते। याआधी सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीनं निवेदन देण्यात आले, त्यानंतर टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले। आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी बैठक बोलावून आंदोलकांसोबत व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत बैठक लावली। त्या बैठकीमध्ये टोल नाका बंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं देण्यात आल्या, परंतु टोल नाका सुरूच राहिल्यानं महाविकास आघाडीच्या वतीनं 22 तारखेपर्यंत टोल नाका बंद न झाल्यास 23 तारखेला तोडफोड आंदोलन करण्यात येईल असं पत्र जिल्हाधिकारी तथा संबंधित विभागाला देण्यात आले। परंतु टोल नाका बंद न झाल्यामुळे आज दिनांक 23 मार्च रोजी दुपारी काँग्रेस, शिवसेना, उबाटा, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार व घटक पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये हा टोल नाका अनधिकृत असून नियमबाह्य टोल नाका बसवण्यात आला असून हा अनधिकृत टोल नाका त्वरित बंद करण्यात यावा अशी मागणी आंदोलकांच्या वतीनं करण्यात आली आहे। या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, शिवसेना उभाटाचे उपजिल्हा प्रमुख अजय गाडगे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश नवरंगे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय शेळके यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाच्या वेळी पोलीस विभागाच्या वतीनं तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पोलिसांनी आंदोलकांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी आंदोलन आक्रमक होऊन सत्ताधारी नेत्यांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली। हा टोल त्वरित बंद करा अशी मागणी लावून धरल्यानं प्रशासनाकडून गेलेल्या अधिकाऱ्यांकडून आंदोलकांचं समाधान झालं नाही। त्यांनी शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना इथं बोलवा अशी मागणी केली। टोल नाका बंद करणं तुमच्या हातात नाही तर तुम्ही इथं आले कशाला असा प्रतिप्रश्न सुद्धा आंदोलकांच्या वतीनं करण्यात आलाय। पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली होती। बराच वेळ आंदोलन चालल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना स्थानबद्ध केले। टोल नसला पाहिजे, त्याच्यामुळे एक आर्नी रोडवर टोल आहे त्यात आणि एक खेरड्याचा आहे, त्या दोन्ही टोलची पोझिशन लक्षात घेता हा टोलचा लोकेशन तुम्ही लक्षात घ्या। 45 किलोमीटरवरच आहे खेरड्याचा। तुम्हाला ते टोल उभाही करता येत नाही, तुमचा उभा आहे तो टोल उभाही करण्याची मान्यता देता येत नाही। 45 किलोमीटर तो तर मी म्हणून समोरचे मुद्दे मांडत नाही, ते तर त्यापेक्षा गंभीर आहे। तुमचा नगर परिषद पासून तुम्हाला 10 किलोमीटर समोर असला पाहिजे, 7 किलोमीटर आहे नगर परिषदच्या हद्दीपासून, 3 मुद्दे आहे। मी तर पहिल्या मुद्द्यावरच बोलून राहिलो मी। अरे तुम्ही विषयच नाही नंतरचे मुद्दे काढत, तुम्ही अनधिकृत पैसे वसूल करून राहिले लोकांकडून, देऊन कोणाला राहिले? टोल रोड एवढा बेस्ट असल्याच्या नंतर तुम्ही जर समजा तो टोल नाका चालू करायला पाहिजे ना। हा कशाल 1 मिनिट आणि याच्यावर खर्च काय केलेलं? फोर्सचे साइड इंजिन आहे ना, तुम्हाला हे टोल वसुलीचे अधिकार तुमचे आहे ना? हिंदीमध्ये हो सर, नाही सर आहे ना? तुम्हाला एक अधिकार आहे का? आम्ही जे आज आंदोलन करून राहिलो याच्यामध्ये जिथपर्यंत तुमचं हे पूर्ण क्लिअर होत नाही तिथपर्यंत तुम्ही टोल नाका बंद करू शकता काय? नाही सर, मग कायद्याला येऊन राहिली बताने के लिए आया हूं। एक मिनिट तुम्ही 22-23 दिवसाचा तुम्हाला वेळ दिला, वेळेवर आलेलं नाही आम्ही निवेदन दिलं अधिकृत आणि जे प्रक्रिया शासनापर्यंत पोहोचवले पाहिजे, जे प्रक्रिया ते सगळ्या केल्या। तुम्ही कागदी घोडे नाचवण्याचं बंद करा आता। तुमच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी पहिल्यांदा येऊन गेले इथं आले, मग तुम्ही त्याचे ज्युनियर कसे काय आले? आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना, हो आमचं म्हणणं आहे की तुम्ही बोलावा ना, मी थांबतो ना संध्याकाळपर्यंत। त्यांच्याकडे दुसरी मीटिंग होती, मीटिंग मध्ये हे महत्वाचं नाही का? हे विषय महत्वाचा नाही का? महत्वाची आहे का? उडवडीचे उत्तर दिले तुम्ही। कसं आहे, माझं काय म्हणणं आहे, टोल जे टोल आहे ते वसुली थांबवण्याचा अधिकार तुम्हाला दोघांना नाही, तर मग तुम्ही कशाला मदत येता? तुम्हाला अधिकार नाही ना? ज्या दिवशी आम्हाला कलेक्टर साहेबांनी सांगितलं की टोल बंद, आम्हाला इथं कलेक्टर साहेब पाहिजे ज्यांनी निर्णय फिरवला, इथं आले पाहिजे मोठे अधिकारी आणि त्यांनी म्हटलं पाहिजे की टोल नाका बंद। जर त्यांनी टोल नाका चालू केला तर त्यांचा सुद्धा आम्ही निषेध करतो। बंद करणं होत नाही का? तुम्ही बोलवा ना, तुमचे वरिष्ठ जे अधिकारी कलेक्टर आहेत साहेबांना बोलवा, त्याच्या अंडर मध्ये येतील ते सगळे बोलवा इथं तुम्ही। आम्ही हटणार नाही, दिवस गेला तरी चालेल, आम्ही हटणार ज्यांना नाही। अधिकार आहे त्यांना बोलवा, आमच्यासोबत चर्चा करा की जो अधिकारी
टोल बंद करू शकते आजच्या आज. त्यांना बोलवा. ज्यांनी बंदचा तुम्ही शब्द विनाकारण दिला, अधिकारात नाही आहे, त्याला सांगा ना तुम्ही. हा. त्यांना बोलवा. सर्वसामान्य जनतेपासून वसुली होईल ना साहेब. सर लास्ट टाइम जैसे अभी हुआ था ना लास्ट टाइम अपना हमने तुरंत ही रिपोर्ट दे दिया था. भेज दिया तो काय को चालू किया है? कैसा है तुम समझ नहीं रहे, समझ नहीं रहे. समझ रहा हूँ सर. तो एक ध्यान में रखो, आप समझ नहीं रहे. टोल बंद करने का विषय नहीं, अनधिकृत टोल बंद करना है हमको. ये यहाँ होना ही नहीं. अगर तब तक आप 1 रुपया भी वसूल कर रहे हैं तो गलत हो गया. ये तुम्हारी क्वालिटी का है क्या? तुम्हारा क्वालिटी है क्या? नेशनल हाईवे लेवल का रोड है क्या अपना? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.